जर तुम्हाला कोकण विभागामध्ये कृषी सेवा केंद्र सुरू करायचं असेल तर कृषी सेवा केंद्र सुरू करताना तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे याबद्दलचाच आजचा हा सविस्तर व्हिडिओ. नमस्कार, मी कृषी तज्ञ रोहन मनोहर कारडे स्वागत करतो तुम्हा सर्वांचं शेती व शेतीपूरक व्यवसायाच्या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे संवाद पब्लिसिटी. कोकण प्रदेश जर आपण बघितला तर भात, काजू, आंबा, मसाल्याची पिकं, नारळ आणि इतर फळ पिकं ही आपली प्रमुख पिकं असतात. याच अनुषंगाने आपल्याला आपल्या कृषी सेवा केंद्राचं नियोजन करायचं असतं. यातील जर आपण भात पीक बघितला तर कोकणामध्ये सर्वसाधारणपणे भात पिकावरती सर्वात जास्त विक्री जी होते ती भात बियाण्यांची. त्याच्यानंतर युरियाची बॅग असेल, DAPची बॅग असेल, याच्यासोबतच तणनाशकं आणि थोड्याफार प्रमाणातील कीटकनाशकं, बुरशीनाशकं यांचा सेल राईस पिकावरती होतो. यानंतर आपण जर आंबा आणि काजू पीक बघितलं तर स्पेसिफिकली आंब्यावरती शेतकरी खूप चांगल्या पद्धतीने खर्च करतात. आंब्यावरती सर्वसाधारणपणे 6 ते 8 स्प्रे जनरली कुठलेही फार्मर्स करतात. त्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारची ब्रँडेड कीटकनाशकं वापरताना कोकणातील शेतकऱ्यांचा कल दिसतो. यासोबतच काजूवरती सुद्धा हल्ली फवारण्या व्हायला लागलेल्या आहेत. यासोबत जर आपण बघितला तर मसाले पिके असतील, नारळ असतील, यांच्यावरती कीटकनाशक, बुरशीनाशक यांचा सेल पूर्वी फारच कमी होता. परंतु हल्ली कीड रोगांच्या प्रादुर्भावामुळे किंवा पिकातील वेगवेगळ्या समस्यांमुळे शेतकरी याच्यावरती सुद्धा कीटकनाशकांचा, बुरशीनाशकांचा, खतांचा वापर करताना आपल्याला दिसतात, जी भविष्यामध्ये कृषी सेवा केंद्रासाठी एक चांगली बाब ठरू शकते. यानंतर आपण काही पट्ट्यांमध्ये जर बघितला तर स्पेसिफिकली पावसाळ्यामध्ये किंवा काही हिवाळ्यामध्ये सुद्धा कडधान्य पिकं असतील किंवा भाजीपाला पिकांची लागवड तुरळक ठिकाणी किंवा थोड्याफार पद्धतीने हल्ली व्हायला लागलेली आहे. याच्यामध्ये जर विशेष करून बघितला तर वेलवर्गीय पिकं जी आहेत, काकडी, दोडका, घोसाळी, वाली या भाजीपाला पिकांचा वापर किंवा याची लागवड ही जास्त प्रमाणामध्ये होते. किंबहुना जर आपण कोकणामध्ये काही स्पेसिफिक रिजनमध्ये जर बघितलं तर वांग्याची शेती आहे, मिरचीची शेती आहे, तर ती सुद्धा शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये करतात. आणि कोकणाचा जर आपण पालघर बेल्ट बघितला तर तिथे सर्वसाधारणपणे सर्वच प्रकारची भाजीपाला ही सुद्धा खूप जास्त चांगल्या पद्धतीने होतात. आता कोकण प्रदेशामध्ये ज्यावेळेस आपण कृषी सेवा केंद्र सुरू करतो तर त्याचे काही फायदे आणि तोटे हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. ते सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे कोकण प्रदेशामध्ये जी कृषी सेवा केंद्राची उधारीची रिकव्हरी आहे तर ती सगळ्यात जास्त आहे. त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की कोकणामध्ये कृषी सेवा केंद्राने दिलेली उधारी सर्वसाधारणपणे इतर भागातील तुलनेमध्ये जास्त लवकर किंवा जास्त चांगल्या पद्धतीने रिकवर होते. नंतर कृषी सेवा केंद्र ज्यावेळेस आपण कोकण प्रदेशामध्ये घेतो तर आपल्याला सीझनल फ्लक्च्युएशनचा मोठा मार बसतो. म्हणजे की ह्या भागामध्ये हवामानानुसार किंवा ऋतूनुसार, हंगामानुसार पिकं जास्त बदलत नाही. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त विक्री जी आहे ती खरीप सीझनमध्येच बघायला मिळते. म्हणजेच पावसाळ्यामध्येच आपल्याला जास्तीत जास्त विक्री होते. नंतर जशी आंबा बागेतील कामं सुरू होतात तसा आपला सेल सुद्धा हळूहळू वाढायला लागतो. इथे एकच तोटा आहे की उन्हाळ्यामध्ये फार जास्त भाजीपाला पिकं किंवा याचा वापर केला जात नाही किंवा शेतकरी याची जास्त शेती करत नाही. त्याच्यामुळे आपला उन्हाळ्यामध्ये सेल हा बऱ्यापैकी डाऊन असतो. परंतु सर्वसाधारणपणे जर तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचं कृषी सेवा केंद्र कोकणामध्ये एस्टॅब्लिश करायचं असेल तर तुम्हाला ब्रँडेड प्रोडक्टवरती भर द्यावा लागतो. कोकणातील शेतकऱ्यांकडे आंबा हे एक खात्रीशीर पीक असतं, त्याच्यामध्ये शेतकरी फार जास्त रिस्क घेत नाही. त्याच्यामुळे आपण ब्रँडेड प्रोडक्ट विकण्यावरती जास्त भर देतो. आता याचा दुसरी बाजू जर आपण बघितला तर आपल्याला हे गोष्ट लक्षात येते की कोकणामध्ये ब्रँडेड प्रोडक्ट जास्त गेल्यामुळे आपला जरी सेल्स जास्त वाटत असेल तरी ब्रँडेड प्रोडक्टच्या मागे असलेलं कमी मार्जिन हे कृषी सेवा केंद्रांसाठी एक धोक्याची बाब म्हटली जाईल किंवा एक थोडीशी डेंजरस थिंग आहे असं आपण म्हणू शकतो. कारण जेनेरिक प्रोडक्ट आपलं मार्जिन जास्त सुटत असतं परंतु ब्रँडेड प्रोडक्टमध्ये मार्जिन कमी असतं. त्याच्यामुळे कृषी सेवा केंद्रामध्ये सेल्स होऊन सुद्धा प्रॉफिट जो आहे तो थोडासा कमी होऊ शकतो. आता जर आपल्याला कोकण भागामध्ये कृषी सेवा केंद्र चांगल्या पद्धतीने एस्टॅब्लिश करायचं असेल तर आपण काय काय गोष्टींचा विचार केला पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचं, कोकणातील समस्या ह्या दिवसेंदिवस बदलत चाललेल्या आहेत. सो त्याच्यामुळे ज्या कीड रोगांचा प्रादुर्भाव पूर्वी होत होता किंवा ज्या तीव्रतेने होत होता त्याच्यामध्ये वाढ झाली किंवा कमतरता झाल्याचे आपल्याला लक्षात येतं. म्हणजे जसं की पूर्वी आपल्या कोकणामध्ये
तुडतुड्याची समस्या ही सगळ्यात जास्त होतील. मागील 2-3 वर्षाचा जर आपण पॅटर्न बघितला तर तुडतुड्यापेक्षा थ्रिप्सची समस्या जास्त प्रमाणात भेडसावत आहे. सो अशामुळे आपल्याला कोकणामध्ये चांगल्या पद्धतीने जर काम करायचं असेल तर हे नेमकं चेंजेस काय आहेत, कसे आहेत हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. काम करत असताना कृषी सेवा केंद्रामध्ये सगळ्यात मोठी अडचण जर बघितली गेली तर इथे जो तुमचा कस्टमर आहे त्याला टिकवून ठेवणं फार जास्त गरजेचं आहे. कारण इथे कस्टमरची संख्या ही कमी आहे किंवा याच्यामध्ये क्रॉप व्हेरिएशन कमी असल्यामुळे आपल्याकडचा कस्टमर जर दुसरीकडे गेला तर मग मात्र मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला अडचण होऊ शकते. सो त्याच्यामुळे जो आपला एक्झिस्टिंग कस्टमर आहे त्याला टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या योजना, पॅकेजेस, किट्स अशा वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करणं गरजेचं आहे. कोकणामध्ये काम करत असताना वॉक इन कस्टमरवरती काम करून चालत नाही. यासाठी तुम्हाला फील्डमध्ये उतरावंच लागेल. लोकांच्या बागेवरती, त्यांच्या शेतांवरती तुम्हाला व्हिजिट करावीच लागेल. त्यांच्याकडची समस्या बघून मगच तुम्ही त्यांना उपाययोजना देणं गरजेचं आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट की कोकणामध्ये जर तुम्ही कृषी सेवा केंद्र सुरू करताय तर तुम्हाला कॉन्टेंट मार्केटिंगवरती खूप चांगलं लक्ष देणं गरजेचं आहे. आपल्याकडच्या स्थानिक पिकांमधील येणाऱ्या समस्या, त्याच्यावरती संभाव्य उपाय याबद्दल तुम्हाला व्हिडिओजच्या माध्यमातून, पोस्टच्या माध्यमातून, मार्केटिंग मीटिंग्सच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की कोकणामध्ये जेव्हा तुम्ही काम करता तर याची खूप चांगली गोष्ट आहे की इथला ग्राहक हा उधारी शक्यतो बुडवत नाहीत किंवा यांच्याकडचा जो फ्रूट क्रॉपिंगचा पॅटर्न आहे तर एकदा बाग निघून गेल्यानंतर त्याचे पैसे तुम्हाला चुकते केले जातात किंवा ज्या वेळेस वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये काढणी होते तर वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये तुमचे उधारीचे पैसे मिळतात. सो त्याच्यामुळे उधारीचं नियोजन हे सुद्धा तुम्हाला त्याच अनुषंगाने करायचं असतं. आता कोकणामध्ये काम करत असताना अजून एक महत्त्वाची अडचण आपल्याला येते की ज्यावेळेस आपल्याला ज्या क्वांटिटीचा मटेरियल पाहिजे किंवा ज्या ब्रँडचा मटेरियल पाहिजे, ज्या क्वालिटीचं मटेरियल पाहिजे, सो त्याचा जो सप्लायर आहे तर तो सुद्धा कधीतरी फ्लक्च्युएट होताना दिसतो. कोकणामध्ये काम करत असताना अजून एक समस्या येते की कोकणामध्ये जेव्हाही आपण नव्याने काम करत असतो तर त्यावेळेस आपल्याला जो इनपुट आहे त्याचा सप्लाय जो आहे तो सुद्धा कधीतरी डिस्टर्ब झाल्याचा दिसतो. ज्यावेळेस आपल्याला मक्षिकारी सापळ्यांची, फळमाशी सापळ्यांची गरज असते तर त्यावेळेस बाजारामध्ये तुटवडा पडतो. युरियाची ज्यावेळेस गरज असते तर त्यावेळेस तुटवडा पडतो. म्हणून आपल्याला आपला सप्लाय व्यवस्थित राहील यासाठी एक चांगले वेंडर्स शोधणं किंवा कंपन्यांशी आपला चांगला कॉन्टॅक्ट असणं गरजेचं आहे. यासोबतच जर आपण कोकणामध्ये बघितलं तर तणनाशकांची वापर हा जास्त चांगल्या पद्धतीने होतो. सो त्याच्यामुळे इफेक्टिव्ह तणनाशकं आपल्या भागामध्ये कोणती काम करतात याचा विचार करून त्याची योग्य शिफारस मात्राच ही शेतकऱ्यांपर्यंत गेली पाहिजे. याच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांसाठी जे आपले पंप वापरले जातात सो त्याच्या हार्डवेअरच्या वस्तू आहेत तर त्यासुद्धा तुमच्याकडे चांगल्या पद्धतीने असणं गरजेचं आहे. तुम्हाला जर कृषी सेवा केंद्र सुरू करायचं आहे तर यासाठी तुम्हाला लायसन्स काढून हवे असतील किंवा कृषी सेवा केंद्राचं आणि यासोबतच कीड, खत, औषधं, कीटकनाशकं, बुरशीनाशकं, तणनाशक आणि यांचे परफेक्ट कॉम्बिनेशन फवारणी कशी घेतली जाते याचं जर संपूर्ण नॉलेज पाहिजे असेल तर कृषी सेवा केंद्र संपूर्ण मार्गदर्शन या आपल्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममधून तुम्ही एनरोल करून तुम्ही कृषी सेवा केंद्रासाठी संपूर्ण नॉलेज आणि स्किल्स आपल्याकडनं गेन करू शकता. एक सर्टिफाईड कोर्स असून ज्याने तुम्हाला नवीन कृषी सेवा केंद्र यशस्वी करायला नक्कीच मदत होणार आहे. तर उद्योजक मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच ज्यांना कृषी सेवा केंद्र सुरू करायचे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच उपयुक्त माहितीसह लवकरच भेटूयात. धन्यवाद.